नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय चे जे लेक्चर आहेत आपण या ठिकाणी ऑनलाईन घेतोय आणि आजच्या तासिकेमध्ये आपण जो बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर ह्या विषयातील वेगळी आकृती ओळखा ह्या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला ह्या नवोदय परीक्षेमध्ये एकूण बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी याच्यामध्ये आपल्याला एकूण 10 घटक आहेत आणि प्रत्येक घटकावर आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात आणि एकूण आपण जर विचार केला एकूण 100 मार्कापैकी तर 50 मार्कासाठी आपल्याला हा बुद्धिमत्ता हा विषय दिलेला असतो. तर आपण या ठिकाणी पूर्ण त्या बुद्धिमत्तेचे आपल्याला 50 पैकी 50 कसे मार्क मिळतील या पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण हसत खेळत तुम्हाला शिकवणार आहोत आणि ते पण तुम्ही पण व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्या पाठाचे जे नियम असतील ज्या बेसिक संकल्पना असतील त्या दिलेल्या घटकाच्या त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या. तर चला आपण आता काय करूया, आपण आता सुरू पण पाहतोय पाठाची बेसिक माहिती व नियम आणि सगळ्यात महत्वाचं 5वीचा विद्यार्थी केंद्रबिंदू लक्षात घेऊन आपण एकदम साधी सिंपल भाषा मुलांना समजणं हे महत्वाचं हा दृष्टिकोन ठेवून आपण पूर्ण भाषा या ठिकाणी वापरणार आहोत. तर चला सुरुवात करूया आणि मग आपला जो पहिला पाठ जो आहे आपल्या मानसिक क्षमता चाचणीचा तो म्हणजे आहे वेगळी आकृती ओळखा. आता वेगळी आकृती ओळखा म्हणल्यानंतर या घटकामध्ये आपल्याला जे पाठ्यपुस्तक दिलेलं आहे नवनीचं तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 60 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी दिलेले आहेत. किती प्रश्न आहेत? 60 प्रश्न आहेत. आणि मग त्या 60 प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्या पाठाचं जे बेसिक आहे त्या पाठाची जी बेसिक माहिती आहे ते जे नियम आहेत फक्त आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये 6 नियम आहेत ते छान पद्धतीने समजून घ्यायचे आणि हे नियम समजल्यानंतर आपल्याला एकदम छान पद्धतीने आपण ते पूर्ण प्रश्न त्याचं काय करू शकतो त्याचं सोल्युशन करू शकतो. चला करायची का सुरुवात? चला करूया आपण सुरुवात. तर बघा आपलं सगळ्यात महत्वाचं आहे हसत खेळत शिक्षण, टेन्शन लेने का नाही लेकिन किसी को टेन्शन लेने का भी टेन्शन आता है. तर समोर लक्ष द्यायचं, छानपैकी बघायचं, लाईक करत चालायचं. तुमचं एक लाईक हे मला मोटिवेशन ठरल. तर चला आपण सुरुवात करूया. तर ह्या घटकावर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो बघा कसं बॅकग्राऊंड आहे. तर बघा आपण पाहतोय हा नवोदय विषय आपल्याला सगळ्या परीक्षांसाठी खूप उपयोगाचा आहे आणि तो पूर्ण आपण शिकणार आहोत. तर बघा आपल्याला एकूण हे जो पहिला जो आपला पाठ आहे तर ह्या पहिल्या पाठाचे आपण एकूण किती भाग केलेले आहेत तर एकूण ह्या पाठाचे आपण 5 भाग केलेले आहेत आणि या 5 भागामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण एक व्हिडिओ जो असेल पहिला तो बेसिकचा असेल आणि नंतर जे पुढले जे 4 व्हिडिओ लेक्चर असतील तर ते आपण 15 प्रश्न त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन करणार आहोत. तर बघा मग ह्या आपल्याला घटकावर प्रश्न कसा विचारला जातो हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे. अरे आपल्याला प्रश्न कसा विचारतात हे आपल्याला काय झालं पाहिजे माहिती असलं पाहिजे आणि प्रश्न कसा विचारलेला आहे आणि त्याचं कसं उत्तर द्यायचं हे सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे समजलं पाहिजे. तर बाळांनो या घटकावर आपल्याला एकूण 4 प्रश्न विचारतात आणि जो प्रश्न असतो तो प्रश्न कसा असतो अगोदर आपण समजून घ्यायचं. बघा आधी काय करायचं समजून घ्यायचं. बघा हा इथला कोपऱ्यामधला हा जो बाळ दिसतोय ना तो बाळ कसं समजून घेते है ना. अगोदर समजून घ्यायचं, बारकाईने बघायचं आणि नंतरच आपण काय करायचं प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करायचा. तर चला बघूया काय आहे तो प्रश्न. तर बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर बघा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे वेगळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. अरे पोरांनो किती सोपं यार. म्हणजे 3 आकृत्या आपल्याला ह्या घटकामध्ये एकदम सारख्या दिलेल्या जातील. सारख्या दिल्या जातील म्हणजे समान गुणधर्म असतील आणि एक आकृती कशी असेल वेगळी असेल. आता वेगळी मग कशी असेल वेगळी मग समान गुणधर्म म्हणजे काय बघा एका रांगेमध्ये आपण 5वी मधल्या 3 मुली उभा केल्या, एक मुलगा उभा केला. 3 मुली सारख्या आहेत, एक मुलगा वेगळा आहे. बरोबर की नाही. त्याच्यात आपण पाहतो नंतर आपण सायन्स मध्ये पाहतो, इंग्लिश मध्ये पाहतो फाइंड ऑड मॅन आउट असतो की विसंगत घटक निवडा. मग त्याच्यामध्ये सुद्धा 3 रंगांचे नाव असतात, एखादं प्राण्याचं नाव असेल बरोबर की नाही. त्याच्यानंतर 3 भाजीपाल्यांचं नाव असेल, एखादं फळाचं नाव असेल. म्हणजे 3 घटकामध्ये साम्य आहे, एक घटक कसा असतो वेगळा असतो. अरे इतकं फक्त या पाठाचे आता तुम्ही काय करायचे सुंदर असे नियम समजून घ्यायचे. चला नीट लक्ष द्या व्यवस्थित सगळे. चला आता या बागेतून आपल्याला बाहेर जायचंय. प्रश्न समजून घ्यायचा. इतकं एडिटिंग जबरदस्त केलेलं आहे फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं. मला विद्यार्थी खूप आवडतात आणि मला विद्यार्थ्यांशी बोलायला खूप आवडतं है ना. त्याच्यामुळे तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता.
बघा हा विद्यार्थी किती मन लावून अभ्यास करतोय. तुम्ही पण आता मन लावून अभ्यास करायचं. तर चला बघूया आपल्याला 1 नंबरच्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे. बघा 1 नंबरचा नियम. अरे जागा चुकला का? कुठं गेला बा तो नियम? आला 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 आहे ना. चला 1 नंबरचा नियम आपण पाहूया. तर बघूया आपला 1 नंबरचा नियम काय आहे तो. बघा नियम नंबर 1, दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यांचे 2 समान भाग होतात, पण एका आकृतीचे समान भाग होत नाहीत. बघा हा नियम समज 20 प्रश्न तुम्हाला एकदम 100% एकदम छानपैकी सोडवू शकता. आता काय सांगितलं आपल्याला या प्रश्नामध्ये, आपल्याला अशा आकृत्या दिलेल्या असतात की त्या आकृत्यांमध्ये आपण जर बघितलं तर काय होतं माहितीये ना, काही आकृत्या अशा असतात की त्यांचे 2 समान भाग होतात. आता बघा एम आहे, आपण एमच्या जर काय केलं मधोमध एक रेष मारली की एमचे काय होतात 2 समान भाग होऊ शकतात. होऊ शकतात नाही, होतातच. ए मध्ये आपण मधोमध जर एक रेष मारली, मधोमध थोडं मागे तिकडे होतंय, याचे सुद्धा 2 समान भाग होऊ शकतात. याच्या एच मध्ये सुद्धा आपण मधोमध जर एक रेष मारली तर एचचे सुद्धा काय होतात 2 समान भाग, 2 तुकडे होतील. पण डी मध्ये जर आपण काय केलं, डी मध्ये बघा आपण काय केलं, डी मध्ये उभी रेष मारली, 2 समान भाग होतात का? नाही होत. मग या आपण पाहतो एम मध्ये, ए मध्ये आणि एच मध्ये काय आहे, साम्य आहे. म्हणजे आपण ए मधील, बी मधील आणि डी मध्ये ह्या ज्या 3 आकृत्या आहेत त्याच्या जर आपण मधोमध जर एक रेष मारली तर त्याचे काय होतात 2 समान भाग होतात. परंतु डी ही जी आकृती आहे तर ह्या डी ह्या आकृतीचे समान 2 भाग होत नाहीयेत, है ना. म्हणून आपला विसंगत घटक कोणता आहे, डी आहे. आणि मग आता या नियमाच्या अनुषंगाने दुसरी माहिती काय आहे. मग तुम्हाला ह्या नियमावर कोणते प्रश्न असतील, तुम्हाला कधी मराठी अंक दिलेले असतील त्याचे 2 समान भाग होते, 3 घटकाचे 2 समान भाग होतील. तुम्हाला मराठी काही मुळाक्षर दिलेले असतील तर 3 मुळाक्षरांचे नेमके 2 समान भाग होतील, एकाचे होणार नाहीत. कधी तुम्हाला काही फळं दिलेले असतील, कधी काही आपले जे शेप आहेत, वेगवेगळ्या आकृत्या आहेत, त्रिकोण असेल, चौकोन असेल, आयत असेल, है ना, हे काही घटक तुम्हाला दिलेले असतील किंवा ते आपल्याला अशा फुलं दिलेले असतील. म्हणजे असे कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला या नियमामध्ये टाकला जाऊ शकतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यांचे उभे 3 भाग समान होतील, एका आकृतीचे होणार नाहीये. आपण नियम आता नंतर 2 कडे जाऊया. बघा नियम नंबर 2 आहे ना, काय सांगतोय नियम नंबर 2. ठीक आहे, आता आपल्याला नियम नंबर 2 बघायचा आहे. तर याच्यामध्ये काय सांगितले की दिलेल्या 4 आकृत्यांमधील 3 आकृत्यांच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एका आकृतीची बाहेरील व आतील रचना समान नसते. म्हणजे बघा आपण पाहतोय, म्हणजे आपल्याला माहिती आहे सिमिलॅरिटी, समरूपता आहे ना, 9वीला चॅप्टर आहे, 8वीला आहे ना गणितामध्ये. आता ह्या नियमामध्ये काय असतं की दिलेले ज्या तुम्हाला ए बी सी डी मध्ये ज्या आकृत्या आहेत तर याच्यामध्ये काय होतं माहित ते ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं तर याच्यामध्ये आता इथं आपण पाहतोय ए मध्ये पाहतोय बाहेर वर्तुळ आहे, आतमध्ये सुद्धा वर्तुळ आहे. म्हणजे बाहेरील आकृती आणि आतमधील आकृती यांचा आकार कसा आहे, समान आहे, सारखा आहे. बी मध्ये पण आपण पाहतोय बाहेरील आकृती, आतमधील आकृती, जो आकार आहे, जो शेप आहे तो कसा आहे, सारखा आहे ना. आणि डी मध्ये सुद्धा आपण पाहतोय बाहेरील आकृती, आतमधील आकृती सुद्धा कशी आहे, समान आहे, बरोबर आहे. आणि परंतु इथं काय होतंय आपल्याला सी मध्ये आपण पाहतोय बाहेर कोण आहे, त्रिकोण आहे, 3 बाजूंनी तयार झालेली आकृती आहे. परंतु आतमध्ये किती, 4 बाजूंनी तयार झालेली आकृती आहे. म्हणजे आपल्याला सी मध्ये पूर्ण काय पाहायला भेटतोय, विसंगतपणा पाहायला भेटतोय. चालतंय, ठीक आहे. तर बघा म्हणजे आपला या ठिकाणी जो वेगळा पर्याय आहे, विसंगत घटक आहे, तो कोणता आहे तर तो सी हा आहे. अशा पद्धतीने मग हा 2 नंबरचा नियम काय सांगतो की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे शेप असतील, आकार असतील, हे आपल्याला दिलेलं असेल. म्हणजे बाहेरील आकृती आणि आतमधील आकृती याच्या 3 आकृत्यामध्ये साम्य असेल, परंतु एक आकृती कशी असेल, थोडी वेगळी असेल, बाहेरली आकृती वेगळी असेल, आतली आकृती वेगळी असेल. आणि असा विसंगत घटक जर आपल्याला पाहायला भेटला तर आपण म्हणायचं की हा 2 नंबरच्या नियमामध्ये आहे. बघा हे पोरग कसं एकदम काळजीपूर्वक बघत आहे, लय अभ्यास करतोय, ते एकदम बारकाईने अभ्यास करतोय, बिलकुल घाई करत नाही. का घाई करत नाही, त्याला माहितीये हे जर आपल्याला 6 नियम समजले तर पुढील आपल्याला जे सगळं जे आहे ना, पुढील आहे ना
पुढलं हे आपल्याला सगळं छानपैकी समजणार आहे. पुढील 60 प्रश्न असतील, पुढल्या प्रश्नपत्रिका असतील, त्या सुद्धा आपल्याला एकदम सुंदर छान समजणार आहेत. चला आता आपण काय करूया, आपला नियम नंबर आपण 3 कड वळूया. आता बघा नियम नंबर 3 आलेला आहे. आपण काय शिकतो बाळांनो, आपण काय शिकतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आपण शिकतो नवोदय परीक्षा तयारी आणि त्याच्यामध्ये वेगळे पद ओळखा हा घटक आपण शिकतोय. आता नियम नंबर 3 काय सांगतोय बघा. बघा नियम नंबर 3, तर दिलेल्या आकृत्यांमध्ये बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे. बघा हा नियम पण बारकाईने समजून घ्यायचा आहे ना. हा नियम पण समजणं खूप गरजेचं, कारण ह्या घटकावर सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. आता ये मध्ये का बरं, ये मध्ये आपण पाहतो ही जी आकृती आहे म्हणजे बाहेर किती बाजू आहेत, 3 बाजू आहेत आणि आतमधल्या आकृतीला किती बाजू आहेत, आतमधल्या आकृतीला 5 बाजू आहेत. म्हणजे बाहेर 3 आणि आतमध्ये किती आहेत, तर 5 बाजू आहेत. म्हणजे या ठिकाणी बाहेरच्या बाजूपेक्षा आतमधल्या बाजू किती आहेत, 2 जास्त आहेत. किती आहेत, 2 जास्त. म्हणजे बाहेरील आकृती 3 रेषांनी तयार झाली, आतमधील जी आकृती आहे ही 5 रेषांनी तयार झाली. म्हणजे किती वाढून आहे, 2 रेषांनी वाढून आहे. आता इथं सुद्धा बघा बरं बाळांनो, इथं सुद्धा आपण बी मध्ये पण पाहतोय 1 2 3 4 5. म्हणजे या ठिकाणी बाहेरची आकृती ही 5 रेषांनी तयार झाली आणि आतमधील जी आकृती आहे ही 7 रेषांनी तयार झाली. म्हणजे इथं सुद्धा कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. त्यानंतर आपण आता डी मध्ये बघूया. डी मध्ये सुद्धा काय आहे, बाहेरची जी आकृती आहे ही 4 बाजूंनी म्हणजे 4 रेषांनी तयार झालेली आकृती आहे आणि आतमधील जी आकृती आपल्याला दिलेली आहे तर सेट कोण आहे, तर हा किती 6 बाजूंनी तयार झालेली आकृती आहे. म्हणजे याच्यामधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, हा सुद्धा किती आहे, 2चा आहे. म्हणजे बाहेरली बाजूंची बाहेर आकृती आहे ती आतमधल्या आकृतीपेक्षा 2 रेषा त्याच्यामध्ये कमी आहेत, 2 बाजू कमी आहेत. आतमधल्या आकृतीला 2 बाजू कशा आहेत, जास्त आहेत. परंतु याच्यामध्ये काय होतंय बरं, याच्यामध्ये आहे ना, तर याच्यामध्ये बघा आपण तर बघा याच्या मग सी मध्ये काय आहे, तर सी मध्ये पाहतोय बाहेर 6 बाजू आहेत आणि आतमध्ये काय आहे, 4 बाजू आहेत. आता तुम्ही म्हणता सर फरक तर समान असताना पण हा फरक कसा आहे, पूर्ण या ए बी आणि डी या आकृत्यांपेक्षा कसा आहे, उलट आहे, विरुद्ध आहे. बरोबर की नाही. म्हणजे हा फरक कसा आहे, पूर्ण विसंगत आहे, वेगळा आहे. म्हणून आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक विसंगत कोणता आहे, सी आहे. नीट लक्ष द्यायचं. सार्थक समजतं बेटा सगळ्याला. लाईक करत चला, लाईक. चला सुरुवात आहे. आता नंतर आपण बघतोय 4 नंबरचा नियम. आज आपल्याला नियम समजून घ्यायचे आणि नंतर त्यांनी आपल्याला काय म्हणतात ते, की दिलेल्या आकृत्यांमध्ये है ना. आता एकदम सोपा प्रश्न आहे. हा इथं ए मध्ये के आहे, आय आहे, टी हे 3 अक्षर आहेत. बी मध्ये सुद्धा काय आहे, बी मध्ये सुद्धा के आहे, आय आहे, टी आहे. सी मध्ये सुद्धा के आहे, आय आहे, टी आहे है ना. म्हणजे ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये अक्षर कसे आहेत, समान आहेत. परंतु डी मध्ये आपण जर बघितलं तर डी मध्ये आपल्याला एक अक्षर कसं गाळलेलं आहे आणि त्याच्याऐवजी कोणतं अक्षर आलेलं आहे, सी आलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी याच्यामधलं काय झालेलं, टी अक्षर गाळलेलं आहे. म्हणजे डी हा काय आहे, पूर्ण विसंगत घटक आहे. म्हणजे बघा अशा घटकावर तुम्हाला प्रश्न कसे असतील, काही अंक दिलेले असतील, काही मराठी अंक असतील, कधी कधी इंग्रजी अंक असतील, किंवा काही मुळाक्षर असतील, मराठी मधले असतील किंवा इंग्रजी मधले असतील, कॅपिटल असतील किंवा स्मॉल असतील. तर याच्यामध्ये आपल्याला 3 घटकामध्ये सारखे अक्षर दिलेले असतील, त्याचा क्रम मागं पुढे केलेला असेल, परंतु जे अक्षर असतील ते आपल्याला 3 घटकामध्ये दिलेले असतील. पण एक घटक कसा असेल, वेगळा असेल. त्याच्यामधलं एखादा अक्षर काय केलेलं असेल, काटलेलं असेल, कॅन्सल केलेलं असेल, त्याच्याऐवजी दुसरं अक्षर त्या ठिकाणी आलेलं असेल. 4 नियम समजून घेतले आपण. चला आता 5वा नियम आपण या ठिकाणी बघतोय. 5वा नियम बघा, घडी आवडते का नाही सगळ्याला हातात घालायला. घडी खूप सगळ्यांनाच आवडते, मला पण आवडते बरं का, पण मी कधीच घालत नाही. हा बघा नियम नंबर 5, दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यांमध्ये गटिवत किंवा प्रतिगटिवत क्रम असमान असतो तर एका आकृतीमध्ये विरुद्ध असतो. आता घटिवत म्हणजे काय, की घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं सुईचं, त्याला घटिवत म्हटलं जातं.
आणि प्रतिघटिवत म्हणजे काय आहे की घड्याळाच्या काट्याच्या जे आहे त्याचे विरुद्ध आहे ना, म्हणजे काटा कसा मागं फिरतो त्याला काय म्हणायचं, प्रतिघटिवत म्हणायचं. आणि घटिवत म्हणजे कसं, जसे आपली घडीचे काटे सुईचे चालतात त्याला काय म्हणायचं, घटिवत म्हणायचं. आता बघा बरं, ह्या आकृतीमध्ये आपण पाहतोय इथं किती सुंदर आहे बघा बरं प्रश्न हा. बघा इथं आपण पाहतोय इथं काय आहे, पी, बरोबर की. आपण थोडा कलर वेगळा घेऊ आता, बघा कलर वेगळा घेऊ. हा इथं बघा PQRS म्हणजे आहे का नाही घटिवत, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर इथं बघा बरं पुन्हा नंतर इथं पुन्हा बघा PQRS हे कसं आहे, प्रतिघटिवत आहे ना, म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरतात. इथं सी मध्ये सुद्धा बघा बरं PQRS इथं सुद्धा कसं आहे, प्रतिघटिवत आहे. आणि डी मध्ये सुद्धा कसं आहे, PQRS म्हणजे हे पूर्ण कसं आहे, आपल्याला ह्या आकृतीसारखं म्हणजे घड्याळाचे काटे कसे फिरतात, उलटे फिरतात, तसं प्रतिघटिवत क्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. परंतु आपण ए मध्ये जर बघितलं तर ए मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पूर्ण जो क्रम आहे त्या अक्षराचा तो कसा आहे, पूर्ण या ठिकाणी घटिवत आहे. घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे तो कसा आहे, सोयीचा आहे. चला आता शेवटचा नियम बघू आपण, नियम नंबर 6. आता नियम नंबर 6 काय सांगतोय बरं, चला आपण बघूया. नियम नंबर 6 मध्ये बघा, आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिल्या जातील है ना, 4 आकृत्या दिल्या जातील आणि 3 आकृत्यांमध्ये त्याच्यामध्ये रंगवलेला भाग कसा असेल किंवा रेखांकित भाग असेल तो कसा असेल, समान असेल, सारखा असेल. पण एक आकृती कशी असेल, वेगळी असेल. आता ए मध्ये बघा बरं, ह्या आकृतीमध्ये आधी पांढरा भाग, नंतर काळा भाग, पुन्हा नंतर काय आहे, पांढरा भाग. बी मध्ये पण आधी काळा भाग, बी मध्ये बघा सॉरी आपण सी बघू. सी मध्ये सुद्धा बघा पांढरा भाग, काळा भाग, नंतर पुन्हा पांढरा भाग दिलेला आहे. डी मध्ये सुद्धा पांढरा भाग, नंतर 2 नंबरला काळा भाग आणि 3 नंबरला कोणता दिलेला आहे, पांढरा भाग. म्हणजे आपण पाहतोय काय लक्षात आलं बरं बाळांनो, आपल्या एक गोष्ट लक्षात आली, ए मध्ये पाहिजे. तर बघा आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी जे नियम आहेत है ना, वेगळी आकृती ओळखा किंवा वेगळं पद ओळखा, ह्या घटकावरील जे नियम आहेत 6 नियम आपण आजच्या तासिकेला अभ्यासलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आता ह्या म्हणजे पुढील व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला जो 95 52 68 89 62 हा जो व्हॉट्सअप नंबर दिला तिथं तुम्ही हाय करा.